हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कच्च्या केळ्याचे कटलेट। तर त्यासाठी मी ही कच्ची केळी घेतलेली आहे। कच्ची केळी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, फायदेशीर असते आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर आता आपण याचे कटलेट कसे करायचे बघूयात। बघा, ही कच्ची केळी घेतलेली आहे, ही आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहे। मस्तपैकी कुकरमध्ये मी ही केळी वाफवून घेते। बघूयात आपण। हा बघा, केळी छान वाफवून गार करून घेतलेली। आता आपण ही सोलून किसणीच्या साहाय्याने किसून घेऊयात। त्याची साल काढून घ्यायची अगोदर। उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर असं काहीतरी युनिक केलं तर सर्वांनाच आवडेल। तुम्ही पण नक्की ट्राय करत जावा अशाच नवनवीन रेसिपी। तर हे बघा, मी केळी किसून घेते, बघू शकताय तुम्ही। मी केळी किसून घेतलेली आहे, बघू शकताय। मस्त शिजवल्यामुळं एकदम मऊ झालेली आहे केळी। तर आता ही जिरेपूड घेतली मी, थोडीशी जिरेपूड घालून घेते, 1 पाव चमचा। थोडंसं काळं मीठ घालते। तुमच्याकडे काळे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरलं तरी चालतं, काही हरकत नाही। आणि हा मिरचीचा ठेचा आहे, प्लेन मिरचीचा ठेचा आहे हा, तर तो घालून घेते मी या केळ्याच्या मिश्रणामध्ये। आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे, अर्धा घेतलाय म्हणजे अर्धा नाही पिळायचं आहे, अगदी थोडंसं त्यातला रस आपल्याला या केळ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि आता आपण हे चांगलं मळून घेणार आहोत। जसं आपण भाकरीचं पीठ चुरतो तसं सेम चुरून घ्यायचं हाताने व्यवस्थित। मस्त चुरून घेतल्यानंतर आपले कटलेट अजिबात तुटत वगैरे नाहीये तेलात, एकदम छान तळले जातील। आणि हे बघा, मस्त असे मी गोल गोल करून ठेवते या केळ्याच्या मिश्रणाचं, बघू शकताय। 4 केळ्यामध्ये 8 ते 9 कटलेट तयार होतात, तर बघू शकताय। आता आपण तळून घेणार आहोत हे कटलेट। त्यासाठी मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे, बघू शकताय। आता हाताच्या साहाय्याने मी त्याला चपट करून घेतलेले आहेत, कटलेटचा आकार दिलेला आहे, बघू शकताय। तेल हे आपलं चांगलं गरम झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपण यात कटलेट सोडून घेणार आहोत। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे कटलेट चांगले तळले जातात आपले। बघू शकताय, हे शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे थोडासा फेस येतोय। तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता जर तुमच्याकडं शेंगदाणा तेल नसेल तर। हे बघा, मस्त गोल्डन ब्राऊन कलरवर मी छान असे कटलेट तळून घेतलेले आहेत, बघू शकताय। आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये, आणि तोपर्यंत मी दुसरे कटलेट तळून घेते, दुसरी बॅच तळून घ्यायची। बघू शकताय, मस्त कलर आलेला आहे आपल्या केळ्याच्या कटलेटला। तर ही शेंगदाण्याची चटणी आहे, याच्याबरोबर कटलेट खाण्यासाठी खूप छान लागतात। तर ह्या चटणीचा मी व्हिडिओ माझ्या बटाटा पॅटीसच्या रेसिपीमध्ये दाखवला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। हे बघा, आता आपण हे कटलेट काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये, बघू शकताय। तर कसे वाटले कटलेट केळ्याचे मला नक्की कमेंट करून सांगा। हे बघा, मस्त एकदम आतून मऊ आणि एकदम सॉफ्ट, आणि वरून एकदम क्रंची झालेला आहे, आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे, बघू शकताय तुम्ही।
गरमागरम कटलेट असे खूप छान लागतात. आवडले तर लाईक शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.